काश्मीरमधील आतंकवादी पहलगाम हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। देशात पुन्हा असा आतंकवादी हल्ला होऊ नये अशी अपेक्षा या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी संगीता गणबोटे यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूया। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उद्या 1 वर्ष पूर्ण होते। या हल्ल्यामध्ये जे आहे ते आतंकवाद्याने धर्म विचारून जे आहे ते 26 जणांचे बळी घेतले। त्यात पुण्यातले जगदाळे कुटुंबीय आणि गणबोटे कुटुंबीय सुद्धा त्याच हल्ल्यात बळी पडले होते। आपल्यासोबत कौस्तुभ गणबोटे जे या हल्ल्यामध्ये बळी गेले त्यांच्या पत्नी संगीता गणबोटे आहेत। 1 वर्ष झाले या सगळ्या घटनेला, कसं बघताय आणि काय आता तुम्हाला काही आठवणी काही पुसाव्या वाटतायत का, त्यातून काही सुधारणा झाली असं तुम्हाला वाटतं? त्या आठवणी ज्या आहे तो जो हल्ला केला गेला आहे त्या आठवणी तर मी काय आमच्यापैकी 26 जण जे आहेत ते मरेपर्यंत कोणीच त्यातनं विसरू शकणार नाहीये। कारण असं धक्कादायक तो हल्ला केलेला आहे, अगदी कुंकूच पुसलं गेलेलं आहे। जो आमच्या जीवनाचा आधार असतो तोच आधार आमच्याकडनं हिरावून घेतलेला आहे, त्यामुळे तो विसरूच नाही शकणार आम्ही। केंद्र सरकारने हल्ल्यानंतर मदत जाहीर केली होती। जगदाळे कुटुंबीय तुम्ही एकत्र गेला होतात। आसावरी जगदाळेला सुद्धा खूप नोकरीसाठी वगैरे म्हणजे त्रास झाला, अनेकांना भेटावं लागलं, 1 वर्ष वाट बघावी लागली। अशा पद्धतीमध्ये सरकारने तातडीनं काम करून अशा कुटुंबांना दिलासा द्यावा, इथून पुढे असं होऊ नये यासाठी काम करावं असं तुम्हाला वाटतं राज्य? हो, इथून पुढे असं होऊच नाही आणि जरी झालं तरी त्यांच्या कुटुंबियांना सरकारने ताबडतोब मदत द्यावी ही मी व्यक्त करते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।